डॉक्टर मुळेंनी मिलिंदला सर्व इतिहास सांगितल्यानंतर काहीच दिवसांनी आधी तात्यांना आणि मग त्यांच्याच आग्रहावरून उमाबाईंना त्याने शकी दिसल्याचं सांगितलं होतं. ती शकी, ती काय करते, कशी दिसते? उमाबाई पुटपुटल्या. घरात हिंडत असते, कधी कधी अंगणातही दिसते. मिलिंद खरा प्रकार सांगूच शकत नव्हता. त्याच्या शब्दागणिक उमाबाई आतल्या आत आक्रसल्यासारख्या वाटत होत्या. एखाद्या दिवशी माझ्या समोरच उभी राहायची, तोंड झाकून घेत त्या म्हणाल्या आणि रडायला लागल्या. त्या क्षणी आणखी एक सत्य मिलिंदला उमगलं. उमाबाईंची भीती हाच त्या आणि शकी यांच्यातला पडदा होता, भिंत होती. शकुंतलाची इच्छा नसली तरीसुद्धा उमाबाईंची भीती तिला त्यांच्यापासून दूर ठेवत होती. जणू काही भीतीच्या या जड बेढप भावनेखाली त्यांची नजर दूषित झाली होती. मेंदू बोथट होत होता. हे नवे स्पर्श, नव्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. उमाताई, मिलिंद जरा बिचकतच म्हणाला, माझी आपली अशी एक कल्पना झाली आहे की लहानग्या शकुंतलाला आपल्या आईचं प्रेम हवं आहे. त्या मायेसाठी, त्या आधारासाठी ती तळमळत आहे. तुमच्या भीतीपायी तुमच्या मनाचे दरवाजे तिला बंद झाले आहेत. तिच्यासाठी तुम्ही आपल्या मनाची दारं उघडणार नाही का? तिला हृदयात प्रवेश देणार नाही का? नको ग बाई, नको, उमाबाई शहारत म्हणाल्या. भीतीने त्यांची गाळण उडाली होती. डोळे कावरेबावरे झाले होते. कपाळावर घाम आला. त्यांच्या सध्याच्या नाजूक अवस्थेत ही भावविवस्था चांगली नाही हे ध्यानात घेऊन मिलिंद म्हणाला, बरं राहू द्या, नाही तर नाही. ती बापडी काय इजा करणार आहे तुम्हाला? पण हा संदर्भही चूक होता हे त्याला लागोलाग समजलं. डोळे गरागरा फिरवीत उमाबाई म्हणाल्या, इजा काय करणार आहे विचारता? मला माहीत आहे, माझ्या पोटातल्या बाळाला ती जिवंत राहू द्यायची नाही. हे सर्व सांगून उमाबाई रडत होत्या आणि भीतीने शहारल्याही होत्या. त्यावर मिलिंद म्हणाला, उमाताई, ती काय तुमची कोणी शत्रू आहे का? त्यावर लगेच उमाबाई म्हणाल्या, मग मी काय तिची वैरी होते? जन्मदाती आईच ना. पण कशी कैदाशिनीसारखी वागले तिच्याशी. उमाबाईंना रडू कोसळलं. शकी माझ्या जवळ यायची तर मी तिला दूर ढकलायची. रात्री खोलीबाहेर घालवली, दारावर थापा मारायची, आई आई हाका मारायची. पण माझं मेलीचं काळीज दगडाचं झालं होतं ना. या गोष्टी कोणी विसरतं का मिलिंद? ती तरी कशी विसरेल? आणि तिला दोष तरी कसा देऊ? तात्यांनी उमाबाईंना कसं तरी शांत केलं. मिलिंदला उमाबाईंचा रागही येत होता आणि त्यांची किवईही येत होती. या दुष्ट चक्रातून त्या कशा काय बाहेर पडणार हे त्याला समजतच नव्हतं. तिची भीती दूर होईपर्यंत त्या तिला पाहू शकणार नव्हत्या. त्यांनी पाहून जवळ घेतल्याखेरीज शकीचा आत्मा शांत होणार नव्हता. इथेच घुटमळत राहणार होता. पण त्याचा या साऱ्यात संबंध तरी काय? त्याला, एका परक्याला, मिलिंदला हे सर्व दिसत होतं. पण तिचे आई वडील मात्र आंधळे होते. डॉक्टर मुळे मिलिंदशी आता बरेच मोकळेपणाने बोलायला लागले होते. त्यांनी शेवटी सांगितलं होतं की विहिरीजवळच्या पाण्याच्या अर्ध्या भरलेल्या पिंपात पडून शकुंतला मरण पावली. तिला शेवटचे 2 वर्ष हिस्टेरियासारख्या फिट्स येत असत. तिला एकटीला विहिरीपाशी जाऊ दिली याबद्दल कोर्टाने तात्या, उमाबाई यांच्यावर खूप ताशेरे झाडले होते. शकुंतलाच्या मृत्यूनंतर घरातलं सर्वच बदललं होतं. मुक्ताबाईची ताबडतोब हकालपट्टी झाली. तात्या, उमाबाई पुन्हा एकदा जवळ आले होते. खरी दिलजमाई कितपत झाली होती
त्या दोघांनाच माहीत. गावात जमदग्नींबद्दल जे एकदा दूषित मत झालं ते पुन्हा बदललंच नाही. तात्यांचं वागणं, त्या मागोमाग शकुंतलाचा मृत्यू आणि मग मुक्ताबाईची हकालपट्टी. मुक्ताबाई गावातलीच, तिला नीतिमत्ता नाही, खाल्ल्या अन्नाचे इमान नाही. डोक्यावरचा निवारा जाताच तीच जमदग्नींविरुद्ध उलटली. गावात अफवा पसरवण्यात तिचा हात असलाच पाहिजे. पण हे बाहेरचं झालं. वाड्यातलं काय? वाड्यात मुक्त प्रवेश असणारी गावात जी काही 4-2 माणसं होती त्यातलेच डॉक्टर हे एक होते. मला बदललेलं वातावरण जाणवत होतं. डॉक्टर मुळे मिलिंदला सांगू लागले, पण शेवटी मीही एक माणूसच नाही का? घडलेल्या घटना मी अगदी जवळून पाहिल्या होत्या. माझ्या मनावर तरी त्यांचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? मला वाटायला लागलं की तात्या, उमाबाई वाड्यात वावरताना जरासे बिचकतात. त्यांनी वरच्या खोल्या सोडल्या, ते खाली राहायला आले. पण मी त्यांना कारण विचारलं तर ते त्यांना सांगता येईना. त्या दोघांच्यातला तडा कितपत सांधला गेला मला माहीत नाही. वरवर तरी ते एकमेकांशी प्रेमाने वागताना दिसत होते. खरोखर तसं नसेल तर त्यासारख्या यातना नाहीत. एकमेकांचा सततचा सहवास आणि मनात दुरावा, फार फार वाईट स्थिती. पुढे डॉक्टर सांगू लागले. मग उमाबाईंना दुसऱ्यांदा दिवस राहिले. त्यांचा पूर्वीचा हसरेपणा गेला होता. पोटातलं ओझं मनावरही होतं. अशा त्या वागत होत्या. त्यांना जवळचा नातेवाईक कोणीच नव्हता. नाहीतर 1-2 महिने गाव सोडून त्यांच्याकडे जाऊन राहता आलं असतं. 3-4 महिन्यापासून उमाबाईंनी हे नवीनच खूळ मनात घेतलं. त्यांचं समाधान करण्याचं डॉक्टरांचे आणि तात्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. डॉक्टरांनी सगळं मिलिंदला सांगितलं. त्यावर मिलिंद म्हणाला, पण आता काय होणार आहे? डिलिव्हरी तरी पार पडणार आहे का व्यवस्थित? स्वतःच्या इच्छेविरुद्ध या प्रकरणात गोवला गेलेला मिलिंद म्हणाला, डिलिव्हरी? त्याचं काय सांगणार? आणि ते महत्त्वाचंही नाही. आता तर बाळ चांगल्या कंडिशनमध्ये आहे. पण मागे सांगितलं होतं ना, मनाचा शरीरावर विलक्षण परिणाम होतो. त्यांच्या मनाने घेतलंच तर बाळ तासभर सुद्धा टिकायचं नाही. पण मला काळजी बाळाची नाही, उमाबाईंची आहे. त्यावर मिलिंद म्हणाला, त्यांची? उमाबाईंची? त्यांची कशासाठी काळजी? डॉक्टर पुढे म्हणाले, त्यांना वेळ लागण्याची मला भीती वाटते. डॉक्टर खिन्न आवाजात म्हणाले, इतक्या ताणाखाली मन किती दिवस टिकाव धरणार? आपण या घरात गुप्त हेरासारखे वावरत आहोत असं मिलिंदला वाटायला लागलं. शकुंतलाच्या रूपाने त्याला या घरातल्या अगदी खाजगीतल्या खाजगी गोष्टी कळत होत्या, दिसत होत्या. त्याची इच्छा असली तरीही तो त्या पाहण्याचं टाळू शकत नव्हता. अगदी सुरुवातीसच त्याच्या ध्यानात आलं होतं की या प्रसंगी जी कोणती परकी प्रेरणा आपल्या मनाचा व शरीराचा ताबा घेते ती त्याच्या शक्तीपलीकडची होती. प्रतिकार शक्य नव्हता. एवढंच नाही, संपर्कही शक्य नव्हता. त्याने प्रयत्न केला होता. उमाबाईंची केविलवाणी अवस्था पाहिल्यावर तर त्याने शकुंतलाचं लक्ष वेधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिच्यासाठी तो जणू काही अस्तित्वातच नव्हता. ती आपल्या स्थलकालाच्या एका अलिप्त कोशात वावरत होती, त्याच्या आवाक्या पलीकडे, त्याच्या स्पर्शाबाहेर. दुपारी ती अंगणात असायची, पाणी घेण्यासाठी विहिरीजवळच्या पिंपात खोलवर वाकायची आणि मिलिंदचा जीव दाटून यायचा. जी गोष्ट एकदा होऊन गेली ती सुद्धा टाळण्याची एवढी धडपड नाही, तर ती त्याच्या माडीच्या खिडकीत उभी असायची, जराशी खिन्न आणि केविलवाणी होऊन. त्याचं मन भरकटलं की लागलीच ती उन्हाळ्यातल्या मेघासारखी विरळ व्हायची. घरात कोठेही दिसायची. त्याला नवल याचंच वाटत होतं. या जमदग्नी दाम्पत्याला हिचं घरभर पसरलेलं अस्तित्व जाणवत सुद्धा कसं नाही? यांची मनं इतकी मलिन आहेत, यांची भीती इतकी सर्वंकष होती का की त्यांना या अजब अनुभवाला पारखी करीत होती? मग उमाबाईंना भीती वाटण्याचं कारण तरी काय? किंबहुना त्यांच्या शकुंतलाबद्दलच्या भीतीला आधारच काय? का ही एक गुन्ह्याची मानसिक जाणीवच फक्त होती? त्याला या प्रश्नाची उत्तरं शेवटपर्यंत मिळालीच नाहीत.
त्याने जागा सोडण्याचा विषय काढला की तात्या, उमाबाई दोघेही त्याला विलक्षण आग्रह करीत. त्याच्या राहण्यानंतर त्यांना आता परत एकट्याने राहणं अवघड वाटत असलं पाहिजे. उमाबाईंच्या डिलिव्हरीची वेळ अगदी 1-2 दिवसांवर येईपर्यंत मिलिंद थांबला आणि मग मात्र तो म्हणाला, तात्या, आता घरात धावपळ होणार आहे. बायका माणसं येणार. माझ्यामुळे सगळ्यांना संकोच होणार आणि माझीही अडचण होणार. मी डॉक्टरांकडे काही दिवस राहणार आहे, मग बहुतेक परत जाईन. आता माझी प्रकृती पूर्ववत झालेली आहे. आणि उमाबाईंचा निरोप घेताना मिलिंद म्हणाला, उमाबाई, आता ही भीती काढून टाका मनातली. सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे पहा. जायच्या आधी तुमची गाठ तर घेईनच. मला तुम्ही अगदी घरच्यांसारखं वागवलंत. कधी कधी परक्या ठिकाणी आहोत असं वाटलंच नाही मला. आभार मानायची आपल्याकडे पद्धत नाही, पण फार उपकार झालेत. उमाबाई नुसत्या मिलिंदकडे पाहत होत्या. कदाचित शरीरातली वेदना त्यांच्या पलीकडची ठरत असेल. तो अस्वस्थपणे माडीत येरझारा घालीत होता. सामानाची सर्व आवराआवर झाली होती. हातात सुटकेस घेऊन घराबाहेर पडायचं तरीही तो घोटाळत होता. आणखी एकाचा त्याला निरोप घ्यायचा होता, शकुंतलाचा. एक दुःखी जीव, स्वतःच्या यातना चक्राच्या फेऱ्यात सापडलेला. लहानपणीच आपलं जग हरवलेली शकुंतला. तिची आईच तिला परकी झाली होती. तिचे वडील तिच्या डोळ्यात देखत. देवा देवा, काय रे त्या अजान पोराच्या नशिबी आणलंस, मिलिंद तळतळून म्हणाला. त्या क्षणी तो शकुंतलाला पूर्ण विसरला, कारण तो तिच्याशी एकरूप झाला होता. ती त्याच्या शेजारीच उभी होती. खिडकीच्या गजाला हात लावून खाली पाहत होती विषण्ण नजरेने. शकुंतला, मी जातो, मिलिंद हलकेच म्हणाला. तिने अर्थात ते शब्द ऐकलेच नाहीत. तो घराबाहेर पडला. मिलिंदला आपल्या घरी आणण्याची कल्पना डॉक्टरांचीच होती. काही दिवस राहून मग परत घरी जा, डॉक्टर मुळे मिलिंदला म्हणाले. नंतर मिलिंदच्या लक्षात आलं की जमदग्नी या प्रकरणातच त्यांना स्वारस्य आहे. मिलिंदला आलेले अनुभव डॉक्टरांना अस्वस्थ करीत होते. काही वैयक्तिक लक्ष म्हणून नव्हे, तर तत्वांचा एक भाग म्हणून. त्यांच्या आजवरच्या सर्व श्रद्धांना तडे देणारे हे अनुभव. कोणत्याही रीतीने स्पष्टीकरण देता येत नव्हतं. त्याबद्दल त्यांनी मिलिंदला अनेक प्रकारांनी छेडलं होतं. 4-5 दिवसांनी संध्याकाळच्या सुमारास डॉक्टरांना बोलवायला तात्या आले. उमाबाईंची प्रसूतीची वेळ झाली होती. गावातलीच एक नर्स बरोबर घेऊन डॉक्टर गेले. वेळ चुकली असावी आणि केस अवघड असावी. त्यांना परत यायला पहाट झाली. मिलिंद मधून डुलक्या घेत होता. मधून त्यांची वाट पाहत होता. ते परत आले तेव्हा तो अंगणातच होता. त्यांचा चेहरा विलक्षण थकलेला होता. मिलिंदचा प्रश्न मूक होता. डॉक्टरांनी खिन्नपणे मान हलवली. मिलिंद एकदम स्तब्ध झाला. मुलगा होता, पण स्टील बॉर्न. आता नाही राहिला. डॉक्टर मुळे पुटपुटले. त्यावर मिलिंद म्हणाला, आणि उमाताई, सध्या ते सिडेटिव्ह खाली आहेत. आत्ताच काही सांगता येत नाही. पाहू, डॉक्टरांनी मिलिंदला उत्तर दिले. सकाळी 11च्या सुमाराला तात्या आले. त्यांचा चेहरा ओढलेला होता. रात्रभर त्यांना जागरण झालं होतं. पत्नीच्या प्रकृतीचीही काळजी वाटत असावी. आत येऊन ते काही न बोलताच एका बाकावर बसले. डॉक्टरांनी विचारलं, काय म्हणताय उमाबाई, उठल्या का? काही चहा पाणी घेतलं का? तात्या काही वेळ काही बोललेच नाही. डॉक्टरांचे शब्द त्यांनी ऐकले तरी का, याचीच मिलिंदला शंका होती. स्वतःशीच मान हलवीत तात्या घोगऱ्या आवाजात म्हणाले, डॉक्टर, एकदा घरी चलता का? हो, येतो की. का? काही विशेष आहे का? डॉक्टर म्हणाले. विशेष? उमा कोणाचंच ऐकत नाही, तात्यांनी उत्तर दिले. पण म्हणजे काय? डॉक्टरांनी विचारलं. पहाटेपासून आम्ही खटपट करीत आहोत, पण बाळाला ती हलवूच देत नाही.
बाळाच्या अंतिम संस्काराची तयारी करायची आहे. हात लावू देत नाही कोणाला. मी एकदाच घ्यायचा प्रयत्न केला तर केवढ्यांदा किंचाळली. मान हलवीत ते गप्प बसले. मिलिंदला वाटलं ते एका रात्रीत त्यांच्या वयात कितीतरी वर्षांची भर पडली आहे. आतला आधार गेल्यासारखी चेहऱ्याची त्वचा आत गेली होती. ठीक आहे, येतो मी. तुम्ही येता जोग? डॉक्टर पिशवी उचलीत म्हणाले. मिलिंदला अशी जाणीव झाली की या रहस्यमय घटनांच्या साखळीतला हा शेवटचा दुवा आहे. त्याला तिथे हजर राहावयाचं वाटत होतं. वाड्यापर्यंतचं अंतर जेमतेम 50 पावलांचं असेल. पण सर्वजण मुकाट्याने चालले होते. दार उघडं होतं. ओसरीवर दोघी तिघी शेजारणी जमल्या होत्या. त्यांच्यातून तात्या डॉक्टर मुळे आणि मिलिंदला मधल्या खोलीकडे घेऊन गेले. दारातच उभा राहून मिलिंदने आत नजर टाकली. भिंतीला लागून खाट होती. खाटेवर उमाबाई झोपल्या होत्या. त्यांची दाराकडे पाठ होती. त्यांच्या उशाजवळच ती मध्यमवयीन सुईण बसली होती. तात्या आणि त्यांच्या मागोमाग डॉक्टर व मिलिंद सावकाश सावकाश आत गेले. जवळ गेल्यावर त्यांनी खाली वाकून पाहिलं. उमाबाई डाव्या कुशीवर झोपल्या होत्या. अंगावरची चादर खांद्यावरून खाली आली होती. त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या कुशीत ते मेलेलं मूल घेतलं होतं. मूल दुपट्ट्यात गुंडाळलेलं होतं. फक्त त्याचा पांढरा फेक लहानसा चेहरा दिसत होता. डोळे मिटलेले होते. तोंडही मिटलेलं होतं. पण उमाबाई आपल्या उजव्या हाताने स्तनाला आधार देऊन तो त्या बंद तोंडावर टेकवीत होत्या. त्यांची नजर त्या मृत चेहऱ्यावरून एक क्षण मात्रही ढळत नव्हती. अगदी खाली वाकल्यावरच मिलिंदला ते शब्द ऐकू आले. का ग पीत नाही माझी लाडकी शकी? रागवली होय आईवर? दार लावलं म्हणून? खोलीबाहेर काढलं म्हणून? आईला का भीते वेडाबाई? दूध पी ना शकी. तो भयंकर आवाज कानात बोटं घालून बंद करावा असं मिलिंदला वाटलं. पहाटेपासून हे चाललंय सारखं, तात्या हलकेच म्हणाले. पण तोही आवाज उमाबाईंनी ऐकला. निजल्याच त्यांनी मान जराशी वळवली. आलात का परत तुम्ही शकीला न्यायला? हात लावू द्यायची नाही हा मी तिला. एकदा घालवून बसले होते, आता नाही ग बाई पुन्हा. तात्या म्हणाले. उमा, डॉक्टर आलेत आणि मिलिंद पण आलेत. मिलिंद आहेत का जवळ? अहो मिलिंद, पहा ना ही शकी कशी करते. अजून घाबरते आईला. तोंडच लावत नाही हो दुधाला. तुम्ही तरी काही सांगा. तुम्हाला दिसत असते ना ती. क्षणभर मिलिंदला वाटलं सारं जगच आपल्या भोवती गरगरत आहे. खूप उंचीवरून पडताना पोटात गोळा उठावा तसं वाटलं. दृष्टी, कान, स्पर्श सर्वच इंद्रिय आकांत करून उठली होती. जे अनुभवलं नाही, ज्याच्या मापनासाठी त्यांची रचनाच नव्हती, त्याच्या सानिध्यात ती आली होती. सर्व शरीरावर बर्फासारखी गार अशी एक शहार सरसरत गेली. सर्व आवाज, सर्व हालचाल एकदम थांबली. आसपास एक विलक्षण स्तब्धता होती. त्या स्तब्धतेत मिलिंद सावकाश दाराकडे वळला. दारात शकुंतला उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण ते काळजाला हिसका देणारं होतं. चेहरा निरागस होता, पण डोळे दीपत होते. असं पावित्र्य, असं तेज, अशी निरागसता, अशी भयंकर क्षमा. शकुंतला खाटेच्या दिशेनं निघाली. सावकाश, अगदी सावकाश. तिच्या प्रवासासाठी प्रत्यक्ष काळसुद्धा थांबला होता. मिलिंद जवळून जाताना तिने प्रथमच त्याच्याकडे प्रत्यक्ष असं पाहिलं. काळजातून आरपार जाणारी, आठवणीने सुद्धा शरीरावर काटा आणणारी नजर. मग ती पुढे गेली. खाली वाकून आपल्या आईकडे पाहत होती. हीच आपली वेळ. मिलिंदच्या मनात एक अनाहूत विचार आला. तो पुढे झाला. काय करायचं ते त्याला पूर्णपणे समजलं होतं. ज्या क्षणी शकुंतला खाटेवर वाकली, त्या क्षणी त्याने उमाबाईच्या मिठीतून तो लहान मृतदेह चटदिशी काढून घेतला. त्या मोकळ्या जागेत शकुंतला एक प्रकारच्या भयानक शीघ्रतेने शिरली. उमाबाईंना त्या अदलाबदलाची कल्पना तरी होती का नाही, मिलिंदला समजलं नाही.
खोलीबाहेर जायच्या आधी एक क्षण त्याने त्या मायलेकीकडे पाहिलं. उमाबाई खाली वाकून प्रेमाने शकुंतलाकडे पाहत होत्या. ज्या आईच्या प्रेमासाठी शकुंतला वर्षानुवर्षे तळमळत होती ते तिला या क्षणी मिळालं होतं. सहस्त्रधारांनी मिळालं होतं. तिचा आत्मा तृप्त झाला होता. मिलिंद झपाट्याने खोलीबाहेर पडला. काही महिन्यांनी मिलिंद शहरात असताना डॉक्टर मुळे यांचं पत्र आलं. याच पत्रातील हा काही भाग. मिलिंद, तुमची प्रकृती आता सुधारत आहे हे वाचून आनंद झाला. डॉक्टरी शास्त्र आहे, पण त्याचा माणसाने फारसा गर्व करू नये. सर्वच गोष्टी शास्त्राच्या आधाराने स्पष्टीकरण करून सांगता येत नाहीत. हे म्हटलं की मध्यंतरी इथे तुम्हाला आलेल्या जरा चमत्कारिक अनुभवाची आठवण येते. हो, त्यावरूनच जमदग्नींची आठवण झाली. त्या दिवशी तिथे काय झालं कोणास माहीत, पण उमाबाई एकदम सुधारल्या. त्यांच्या डोळ्यातलं ते वेड गेलं. सुरुवातीपासून जी एक भीती मनात होती ती गेली. मी तर म्हणेन की शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्टींनी त्या आता अगदी उत्तम स्थितीत आहेत. तुमच्या संबंधी त्या दोघांच्या मनात एक विलक्षण आदर आणि प्रेम आहे. तुमचं पत्र आलं आहे असं सांगताच त्या दोघांनी मला बजावून सांगितलं की मिलिंदना म्हणावं काही दिवस तरी पुन्हा आमच्याकडे राहायला या, आमचे पाहुणे म्हणून. तेव्हा आता तुम्हीच पहा काय करायचं ते. आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट, तात्या उमाबाई परत वरच्या मजल्यावर राहायला गेल्या आहेत. त्यांच्या झोपायच्या खोलीत शकुंतलाचा एक सुंदर लहानसा फोटो आहे. तिची काही खेळणी पण त्यांनी जपून ठेवली आहेत. इकडचं गुऱ्हाळ पुरे. येणार असलात तर आधी कळवा. मीही एका दुसरा दिवस रिकामा ठेवीन. मलाही काही गोष्टींची अजून खोलात चर्चा करायची आहे. शेवटच्या क्षणी काय झालं ते मिलिंदला नीटसं समजलं नव्हतं. त्याने आपल्यापुरतं मानलं होतं की त्या दुःखी प्रकरणाचा त्यातल्या त्यात समाधानकारक शेवट झाला आहे. पण पुन्हा त्या वाड्यात जायचं. नुसता विचार मनात येताच त्याचं शरीर शहारलं. मनुष्य पहिल्या खेपेस कड्याच्या टोकाशी गेला की अज्ञानाने बेदरकारपणे खाली पाहतो, पण 4 पावलं मागे सरल्यावर पुन्हा पुढे जायची त्याची तयारी नसते. चक्कर आणणाऱ्या गर्तेत नजर हरवायला पुन्हा तो तयार होत नाही. मिलिंद पुन्हा तिकडे जाणार नव्हता. एकदाच आलेला अनुभव जन्मभर पुरणार होता.